पंढरपूरला जाणं शक्य नसलं तरी विठ्ठलाची ओढ अफाट आहे. या श्रद्धेने येवल्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली. विठू नामाच्या जयघोषाने आणि तुळशीच्या सुगंधाने संपूर्ण कोटमगाव परिसर दुमदुमून गेलाय. पहाटेच्या मंगलमय वातावरणात कुणाल दराडे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा आणि विधिवत अभिषेक करून यात्रा सोहळ्याचा शुभारंभ झाला. कोटमगावच्या विठ्ठलाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची गाढ श्रद्धा असल्याने सकाळपासूनच येवला तालुक्यासह पंचक्रोशीतून शेकडो पायी दिंड्या कोटमगावाकडे प्रस्थान करत होत्या. यात्रेकरूंच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्थांतर्फे ठिकठिकाणी फराळ आणि साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले, तर अनेक सेवाभावी संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली. भाविकांची गर्दी लक्षात घेता येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोटमगावचे ग्रामस्थ, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे हा आषाढी सोहळा अतिशय शांततेत आणि उत्साहात पार पडला. ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला. वैष्णवी मोबाईल शॉपीची गाडी आहे. या आमच्याच गाडीजवळ या. झालं टाकायचं जमीन झालं. तुम्ही द्या महाराज की जय. ही सेवा घ्यायची पाणी पाजून. गाड्या कोणी रस्त्यात लावू नका. आपापली वाहनं रस्त्याच्या बाजूला. घ्या तुम्ही दर्शन घ्या. दोन ठिकाणी झाले पाहिजे. दोन ठिकाणी कंटिन्यू चालू राहणार आहे. उघड
दरवर्षाप्रमाणे आमच्याकडे हे प्रति पंढरपूर मानलं जातं. त्यामुळं लोक सगळे दिंड्या वगैरे लाखो भाविक आमच्याकडे येतात. आपण काय व्यवस्था केली त्याची? आम्ही जाणं येणं असेल, इथं मेडिकल असेल, बाहेर खिचडी प्रसाद, बाकी लोकांना येण्या जाण्यासाठी बाकी सगळ्याच व्यवस्था आम्ही ज्या गरजेच्या आहे. आणि पोलीस प्रशासनाचं पण चांगलं नियंत्रण आहे. रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीचा महाउत्सव कोटमगाव नगरीमध्ये होत असतो. ज्यावेळेस भगवान परमात्मा द्वारकेहून पंढरपूरला जात असताना त्यांचा पहिला मुक्काम हा कोटमगाव या नगरीत झालेला आहे. त्यामुळे एक हात कटेवर आणि एक हात खाली या ठिकाणी असा कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही आहे. फक्त कोटमगाव या ठिकाणी असं एकमेव आहे की एक हात कटेवर आणि एक हात खाली सोडलेला आहे. तसेच आज पहाटे येवल्याचे युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांनी सपत्नीक महाअभिषेक, महापूजा व महाआरती या ठिकाणी केलेली आहेत. तसेच येवला प्रशासन पोलीस स्टेशनच्या वतीने आदरणीय मंडलिक साहेब यांच्या नियोजनाखाली कालपासून या ठिकाणी बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे. बॅरिकेटिंग केलेली आहे सर्व ठिकाणी. प्रत्येक पॉईंटला लेडीज कॉन्स्टेबल आणि पुरुष मंडळी दिलेली आहे. त्या कोणत्याही प्रकारे अशी गैरसोय या ठिकाणी झालेली नाही. तसेच येवला मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी मोफत दवाखाना, फराळ वाटप आहे. गावातील आमचे जे तरुण मंडळी आहे, सर्व तरुण मंडळीतर्फे येणाऱ्या वारकऱ्यांना चहा आणि ॲरोचं पाणी या ठिकाणी मोफत देत आहे. तसेच सर्व जवळ 50 ते 60 स्वयंसेवक मंदिरामध्ये कार्यरत सकाळपासून आहेत. कशा पद्धतीने बनवलं? कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरलेली आहे. जवळपास लाखो भाविक या ठिकाणी येतात. त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने जवळपास आम्ही 3 अधिकारी, 50 अंमलदार, 30 होमगार्ड आणि 1 RCP प्लाटून एकूण जवळपास 100च्या आसपास कर्मचारी आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. आम्ही सर्व नागरिकांना आपल्यामार्फत विनंती करतो की सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या जवळच्या ज्या मूल्यवान वस्तू आहे त्या सर्वांनी सांभाळाव्या. त्यामध्ये मोबाईल असेल, मंगळसूत्र असेल, पॉकेट असेल, या सोनसाखळी चोरांपासून आपण या ठिकाणी गर्दीमध्ये सावधान राहावं. तसेच आपल्या लहान मुलांनासुद्धा व्यवस्थित गर्दीमध्ये सांभाळावे असे मी आपल्याद्वारे आवाहन करतो. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.